चला तर मंडळी, बाजारामध्ये मस्त असा हिरवागार वाटाणा येतोय. त्याच वाटाण्यापासून मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, जिरे, धने घ्यायचे, लसूण घ्यायचे, काळी मिरी घ्यायची आहेत, आलं घालायचंय आणि हिरवी मिरची घालून त्याची छान अशी भरड करून घ्यायची. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात 2 कप वाटाणा घ्यायचे, 5 मिनिटे बॉईल करून घेतला. ताजा वाटाणा आहे, मिक्सरला छान असं जाडसर भरड करून घ्यायची. तर इथे पाहिजे मी हा वाटाणा छान असं मिक्सरला जाडसर वाटून घेतला. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, चमचाभर तेल घालायचं आणि हिंग घालायचं आहे आणि वाटून घेतलेली छान अशी भरड घालायची आहे आणि मस्त असं 1 मिनिटभर परतून घ्यायचे. खूप जास्त वेळ परतायचं नाही, फक्त मिनिटभर परतायचं. त्यानंतर यामध्ये हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, गरम मसाला घालायचा, 1 चमचा साखर घालायची. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जी आपण मिक्सरला वाटाण्याची भरड करून घेतली ती भरड घालायची आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचे. तर इथे आपल्या कचोरीसाठी लागणारं सारण तयार आहे. सारण छान असं थंड करून घेऊया. सारण थंड होते तोपर्यंत कचोरीसाठी पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतला, त्यामध्ये ओवा घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचे, मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालायचे. तेल सुद्धा या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि याची मूठ बांधून पाहायची. अशा पद्धतीने याची मूठ बांधली गेली की समजायचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षाही छान असं सैलसर मळायचंय, खूप जास्त घट्ट मळायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी पीठ मळून घेतलं. 3 ते 4 वेळा अशा पद्धतीने वरतून खाली आपटून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित असं मळलं जातं. तर इथे आपलं पीठ मळून झालं. थोडंसं तेल लावून याला भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे आपलं सारण सुद्धा थंड झालंय. लिंबा एवढाले या सारणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा किंवा नावाखाली त्रिकोणाला टच करा, तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. तिथे पाहिजे मी काही गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पीठ सुद्धा छान असं भिजून झाले, थोडंसं मळून घ्यायचं आणि जेवढा आपण सारणाचा गोळा घेतला त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे पिठाचा घ्यायचा आहे. हातावरतीच अशा पद्धतीने याची वाटी तयार करायची, आतमध्ये सारण भरायचं आणि छान असं सील करून अशा पद्धतीने फ्लॅट करून घ्यायचंय. परत एकदा सांगते, अशा पद्धतीने हातावरती याची पारी तयार करून घ्यायची आणि मध्ये सारण भरून छान असं सील करून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही कचोरी तयार करून घ्या. मी 5 ते 6 कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगदी कोमट असायला हवं, खूप जास्त गरम नको, नाहीतर कचोरीला वरून रंग येतो आणि मग ती कचोरी आतून कच्ची राहते. तिथे पाहिजे मी एका वेळी जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्या घातल्या. 1 ते 2 मिनिटं सेट होऊ द्यायचं. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने याची बाजू पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. थोड्या वेळानंतरच तुम्ही पाहू शकता कचोरी तेलावरती तरंगायला लागली. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती छान असा डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत, एक सुद्धा कचोरी खुललेली नाही. इथे आपल्या सगळ्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत, मस्त अशा टम्म फुल्यात, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार झाल्यात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.